नमस्कार मित्रांनो, भारताचे तरुण नेतृत्व म्हणून गेली 20 वर्ष कदाचित त्याच्याहून जास्त काळ ओळख असलेले राहुल गांधी यांनाही आता आसिम मुनीर यांच्या जोडीला फील्ड मार्शल ही पदवी देण्यात यावी अशी मी मागणी सरकारकडे करत आहे। आधी आसिम मुनीरच्या फील्ड मार्शलबद्दल सांगतो। पाकिस्तानच्या इतिहासात केवळ दुसरे लष्करी अधिकारी आहेत ज्यांना फील्ड मार्शल ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे। याच्या आधी जनरल अयूब खान जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि नंतर पाकिस्तानचे हुकुमशाह होते। 1965च्या युद्धात अयूब खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान लढला होता। त्यांनी स्वतःला फील्ड मार्शल पद दिलं होतं। जसं आपल्याकडे पंडित नेहरूंनी स्वतःलाच भारतरत्न पुरस्कार दिला होता, तशा प्रकारे अयूब खान यांनी स्वतःला फील्ड मार्शल पुरस्कार दिला होता। त्याची पदवी असते। फील्ड मार्शल म्हणजे बेसिकली सैन्य दलात तुमचे जे तारे असतात ते 5 स्टार जनरलपेक्षाही वरचं पद, सर्वोच्च पद, आणि त्यामुळे 5 तारे जनरली कोणाला मिळत नाहीत। अगदी रेअरेस्ट रेअर ज्याला म्हणतात, अगदी अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याला फील्ड मार्शल ही पदवी देण्यात येते। पाकिस्तानमध्ये आसिम मुनीर हे केवळ दुसरे फील्ड मार्शल ठरलेले आहेत। ज्या प्रकारे ते लष्कर प्रमुख झाले त्याच्यातच एका प्रकारे त्यांनी सेटिंग लावून लष्कर प्रमुख झाले, कारण लष्कर प्रमुख जर ते झाले नसते तर अवघ्या 3 दिवसात ते निवृत्त झाले होते आणि त्यामुळे ते लष्कर प्रमुख झाले। लष्कर प्रमुख झाल्यावर त्यांनी स्वतःला एक्सटेन्शन करून घेतलं। आता त्यांचा कार्यकाळ बहुतेक नोव्हेंबर या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे आणि त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही आहे। या चकमकीत, या संघर्षात पाकिस्तानची जी फजिती झालेली आहे ती बघता आज ना उद्या त्यांच्या विरुद्ध पाकिस्तानच्या लष्करात बंडाळी होणार ही गोष्ट उघड आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं स्वतःला वाचवायला बहुधा त्यांनी स्वतःला फील्ड मार्शल ही पदवी बहाल केलेली दिसते। अतुलनीय साहस आणि शौर्य यासाठी फील्ड मार्शल हे पद दिलं जातं। भारतातही आपल्याला आठवत असेल तसं बघायला गेलं तर एकटे सॅम मानेकशॉ हे फील्ड मार्शल होते, ज्यांनी लष्करी सेवेत असताना त्यांना फील्ड मार्शल ही पदवी, हा सन्मान दिला होता, कारण बांगलादेश निर्मिती युद्धात सॅम मानेकशॉ यांचं काम अतुलनीय अशा प्रकारचं होतं। अर्थात त्याच्यातही अनेक वादविवाद झाले होते। त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे तिन्ही सैन्य दलांचं प्रमुख करावं अशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती। त्याला आपल्या बाबूशाहीत, नोकरशाहीतून विरोध झाला। सैन्य दलातही त्याच्यामुळे एअरफोर्स आणि नेव्ही यांचं जर प्रमुख पद म्हणजे तिन्ही सैन्य दलांचं प्रमुख पद त्यांना दिलं तर काय होईल असा सगळा एक चर्चा झाली आणि मग त्याच्यामुळे मग चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नाही म्हणून त्यांना फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली। कालांतराने इतर दोघंही जनरल करियप्पा यांनाही 1986 साली फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली, पण अर्थात करियप्पा 1953 साली निवृत्त झाले होते, म्हणजे त्याच्यानंतर 86 साली त्यांना ही पदवी देण्यात आली। निवृत्तीनंतर खूप कालाने देण्यात आली आणि अर्जन सिंग यांना देखील फील्ड मार्शल हे पद 1965च्या युद्धातल्या पराक्रमाबद्दल त्यांना फील्ड मार्शल पद 2002 साली देण्यात आलं होतं। तसं बघायला गेलं तर एकटे सॅम मानेकशॉ आहेत की जे सेवेत असताना त्यांना फील्ड मार्शल पद देण्यात आलं होतं। पाकिस्तानातही फक्त जनरल अयूब खान यांना फील्ड मार्शल देण्यात आलं होतं। म्हणून म्हटलं की आसिम मुनीर यांचं कर्तृत्व काय आहे की त्यांना कुराणातलं सगळ्या आयत खडानखडा पाठ आहेत, हे त्यांचं कर्तृत्व। त्यांनी लष्करात इस्लामिक मूलतत्ववादाचं रोपण केलं, हे त्यांचं कर्तृत्व। या आत्ताच्या संघर्षात किंवा युद्धात
पाकिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या धावपट्ट्या, हवाई दलाचे तळ भारत येऊन उद्ध्वस्त नाही पण डॅमेज करून गेला, त्यांना अपंग बनवून गेला, हे आणि पाकिस्तान काही करू शकलं नाही, हे त्यांचं कर्तृत्व. या पहलगामला धर्माच्या आधारावर लोकांना मारण्यात आलं. भारतात अंतर्गत संघर्ष व्हावा, हिंदू मुस्लिम दंगे व्हावे, आणि ते झालेच नाहीत. मग ते झाले नाहीत म्हणून सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्यात आला. इतर ठिकाणी मंदिरं, चर्च याच्यावर लष्करी कारवाईत लक्ष करण्यात आलं. हे यांचं कर्तृत्व. म्हणून म्हटलं हे आसिम मुनीर नापास झालेले पण स्वतःला मेरिटमध्ये आणलेले विद्यार्थी आहेत. आणि अशाच प्रकारचे विद्यार्थी जर दुसरे कुठले असतील तर ते भारताचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी आहेत. ज्या प्रकारची मुक्ताफळं ते उधळत आहेत गेले काही दिवस, ते बघता अगदी काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी आपण राहुल गांधींच्या विधानाशी असहमत असल्याचं टेलिव्हिजनवर सांगितलेलं आहे. परिस्थिती काय आहे, वेळ काय आहे. जेव्हा युद्ध असतं तेव्हा संपूर्ण देश एकत्र उभा असतो, एकत्र लढत असतो. सत्ताधारी आणि विरोधी हा फरक नसतो, सगळेजण देशाचं काम करत असतात. अशा वेळेला राहुल गांधी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना लक्ष केलं की काय म्हणे तर भारत पाकिस्तानवर कुठे कारवाई करणारे, काय करणारे हे त्यांनी पाकिस्तानला सांगितलं. आणि त्यामुळे भारताची राफेल विमानं पडली की म्हणजे बहुतेक जयशंकर यांनीच फोन करून सांगितलं होतं की हे विमान या दिशेने इकडे येणार आहे, ते विमान तिकडे जाणार आहे. आणि त्यामुळे याच्याबाबत जयशंकर यांनी स्पष्टीकरण द्यावं. अशा प्रकारचे वाह्यात आरोप राहुल गांधी युद्ध चालू असताना करत असतील आणि राहुल गांधींची वक्तव्य पाकिस्तान टेलिव्हिजनवर, पाकिस्तानच्या माध्यमामध्ये प्रसिद्ध केले जात असतील तर अशा प्रकारचा कलंक आपण विरोधी पक्षनेता म्हणून वागवतोय याची जाणीव भारतीयांना असायला हवी. आणि अशा प्रकारचा माणूस आपला राष्ट्रीय नेता, जरी आता ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नसले तरी ते डी फॅक्टो राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि एका प्रकारे राहुल गांधी काँग्रेससाठी आता ओझं बनत चाललेले आहेत, लायबिलिटी होत चाललेले आहेत. राहुल गांधी काँग्रेसमुक्त भारत करण्याचा कार्यक्रम अतिशय गांभीर्याने राबवत आहेत. दुसरा मुद्दा निर्माण झाला शशी थरूर यांच्याबद्दलचा. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या चर्चेमध्ये सरकारकडनं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला असं सूचित करण्यात आलं होतं अनौपचारिक गप्पांमध्ये की आम्हाला या कामामध्ये, की सरकारची बाजू मांडायला आम्हाला या कामामध्ये शशी थरूर यांच्यासारखे लोक हवेत. त्याच्यामध्ये मनीष तिवारी आहेत, त्याच्यामध्ये अमरसिंग आहेत. अमरसिंग मिळे ते समाजवादी पार्टीचे अमरसिंग नाही, दुसरे अमरसिंग आहेत. याच्यामध्ये सलमान खुर्शीद, अशी त्यांनी काही नावं ऐकली. तरी देखील म्हणजे इथे निर्णय सरकारचा आहे की सर्वपक्षीय संसद सदस्यांना देशाची भूमिका मांडायला पाठवायचं. आणि याच्यात काँग्रेसचा पोरकटपणा हा असा की ही नावं घोषित केल्यावर काँग्रेसकडनं आम्हाला यांना नाही त्यांना पाठवायचं होतं, ही नावं आम्ही दिली होती. म्हणजे नेमकं काय करू इच्छित आहे काँग्रेस. आणि त्यातले जवळपास सगळे जे त्यातले त्या क्षेत्रातले होते त्यांचा समावेश केला होता. गौरव गोगोई वगैरे राहुल गांधींचे मित्र म्हणून, ज्यांची बायको पाकिस्तानी लोकांबरोबर काम करत होती, त्यांना पाठवायची राहुल गांधींची इच्छा होती याच्यात. आणि म्हणून म्हटलं की हे असं सगळं करायची वृत्ती येते कुठून. समजा आंतरराष्ट्रीय राजकारणातलं काही समजत नसेल, समजू शकतो, कारण सगळ्यांना काही सगळं समजलं पाहिजे असं नाही आहे. काही जण अभिमानाने सांगतात मला कशातलंच काही कळत नाही आणि कौतुक करून घेतात स्वतःचं. तसं कौतुक करायचं की मला आंतरराष्ट्रीय राजकारणातलं काहीही कळत नाही. पण राहुल गांधी अशा आवेशात बोलतात जसे काही तिन्ही सैन्य दलांच्या DGMO पेक्षा किंवा भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपेक्षा यांनाच लष्करी गोष्टीतलं अधिक कळतं. एक गोष्ट बदललेली जाणवते ती म्हणजे आतापर्यंत राहुल गांधींची पालखी वाहणारे पत्रकारही आता राहुल गांधींना शिव्या घालायला लागलेले आहेत की अशा प्रकारची वागणूक देशाच्या विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही.
काँग्रेसची आज अवस्था अशी आहे की काँग्रेसमध्ये जे कोणी टॅलेंटेड लोक उरलेले आहेत त्यांना हिंग लावून विचारलं जात नाही आणि राहुल गांधी फुशारकी मारतात की आमच्याकडे 30-40 लोक हातात तयार आहेत. जिंकण्याची इच्छाशक्ती राहुल गांधींची गेलेली आहे. तरी दर निवडणुकीत राहुल गांधींच्या रॉकेटमध्ये दारू भरून त्याला वात लावून देशाचे भावी पंतप्रधान म्हणून ते रॉकेट उडवलं जातं. ठीक आहे, हरकत नाही, भाजपालासाठी ते चांगलंच आहे की राहुल गांधी हे भाजपासाठी पण स्टार कॅम्पेनर आहे. पण हे स्टार कॅम्पेनर आता देशाच्या भूमिकेच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर अशा प्रकारची वृत्ती कशी आपण सहन करावी हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही की काँग्रेसमध्येही आज ना उद्या जर काँग्रेसला शिल्लक राहायचं असेल, कारण असं म्हटलं जातं की राहुल गांधींच्या भोवतीचे 2-4 लोक आहेत, वेणुगोपाल, के.सी. वेणुगोपाल आणि 1-2 जण, त्यांनी पूर्ण त्यांना हायजॅक केल्यासारखी परिस्थिती आहे. आणि काँग्रेसमध्ये जे काही लोक की जे विचारधारेसाठी त्यांनाही कळतं आहे की राहुल गांधींमध्ये काही दम नाही आहे, राहुल गांधी जिंकू शकत नाहीत, पण ज्यांची विचारधारा वेगळी आहे, जे भाजपसोबत जाऊ शकत नाहीत, ते नाईलाजास्तव काँग्रेसमध्ये आहेत. पण त्यांनाही आता जाणवायला लागले की आपण नेमकं काय करतोय. आणि या सगळ्यावर जर पडदा टाकायचा असेल तर एकदाच राहुल गांधींनाही फील्ड मार्शल हा पदवी देऊन टाका आणि त्यांना एकदा नारळ देऊन त्यांना जिथे जायचं आहे, इटलीला जायचं तर इटलीला जाऊ दे, बँकॉकला जायचं तर बँकॉकला जाऊ दे, न्यूयॉर्कला कुठल्या तरी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी करायची असेल तिथे जाऊ दे, किंवा म्यानमारला काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे घ्यायला जायचं आहे तिकडे जाऊ दे, जिथे कुठे जायचं आहे तिथे जाऊ दे. पण देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं, तिथे आपल्याला ज्यातलं काही कळत नाही त्याच्यावर वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. पाकिस्तानमध्ये अशा चुकीला खांद्यावर घेतलं जातं म्हणून ते थप्पड खातात. पण भारतात मात्र या चुकीला सुधारण्याची हीच ती योग्य वेळ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.